शिर्डीतील डॉक्टर जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू. पण हा फक्त अपघात होता की यामागे काही काळा कट दडला आहे? कॅप्टन खरात फाईलमधील संवेदनशील माहितीमुळे अनेक मोठी प्रकरणे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि याच पार्श्वभूमीवर हा संशयास्पद अपघात घडतो. स्थानिकांमध्ये एकच चर्चा, डॉक्टर शेळके काही मोठा खुलासा करणार होते का? पोलीस तपास सुरू असला तरी अपघात की घात हा प्रश्न अजूनही अनुत्तरित. सत्य बाहेर येणार का की ही केसही दडपली जाणार? सत्य संघर्ष मीडिया तुमच्यासाठी थेट रिपोर्ट. डॉक्टर शेळके फॅमिलीसह संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर कंटेनरला जोरात धडक देऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला पाठीमागून शेळके यांच्या गाडीने धडक दिल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. पोलीस सर्वच आमची पोलीस टीम आहे, फॉरेन्सिक व्हॅन आहे, आम्ही या ठिकाणी आता पाचारण केलेली आहे. त्याशिवाय अन्य जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि या घटनेमध्ये जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार शेळके दाम्पत्याचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तो इंज्युर्ड असून तो उपचार घेत आहे. पोलीस या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. आपण जर बघितलं तर शिवरिका संस्थाची कुठेतरी उपाध्यक्ष राहिलेली आहे, अशोक खराशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे विरोधकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातो की हा घातपात आहे. मग काय दिसतं प्राथमिक दृष्ट्या की हा घातपात आहे, अपघात आहे की सुसाईड आहे? नाही, या सर्वच बाबत आता जस्ट काही वेळापूर्वी घटना घडलेली आहे. अगदी बारकाईने या अपघाताचा तपास पोलीस करणार आहेत. अतिशय बारकाईने तपास या संपूर्ण घटनेचा पोलीस करत आहे आणि त्याअंती जो काही निष्कर्ष आहे तो तपासामध्ये आपल्याला मिळणार आहे. ते गुन्हे दाखल आहेत शिर्डीला, त्याचा तपास सुरू आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये हा एक अपघात म्हणून या बाबीचा अगदी बारकाईनं आपण तपास करणार आहोत. या दृष्टीने मी आधीच सांगितलं की जे काही अन्यसुद्धा काही एक्सपर्ट्स यामध्ये आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी कॉल करत आहोत, प्रॉपरली पंचनामा करत आहोत. या व्हेकलचे जे कोणी चालक आहेत त्यांनाही या दृष्टीने विचारपूस करून जे काही तपासामध्ये असेल ते आपल्याला कळणार आहे.